नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. प्रतिमाचे ब्लड रिपोर्ट्स येतात आणि त्याच्यामध्ये कळतं, की तिला ॲनिमिया आहे आणि रक्ताची फार कमतरता आहे. त्याच्यामुळे तिला सारख्या चक्कर येत होत्या. सायली म्हणते, "त्या बऱ्या होतील ना?" अर्जुन म्हणतो, "काय म्हणतोयस? तुझं काय म्हणणं आहे?" अश्विन म्हणतो, "होपफुली बरी होईल." अर्जुन म्हणतो, "होपफुली काय म्हणतोयस? काय ट्रीटमेंट करायची ते सांग ना, आपण लगेच चालू करूया." अश्विन म्हणतो, "तिला रक्ताची गरज आहे." प्रतिमाला चेक करणारे डॉक्टरसुद्धा तेच म्हणतात, "हो, तिला रक्ताची आत्ता फार गरज आहे." रविराज म्हणतो, "मग वाट कसली बघताय? चालू करा ना ते सगळं." डॉक्टर म्हणतो, "पेशंटचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि त्याच्या रक्ताची आपल्या हॉस्पिटलमध्ये आता साठा नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता आमच्याकडून ब्लड आणणं शक्य नाही आहे." अश्विन म्हणतो, "आणि हा रक्तगट खूप रेअर आहे, त्याच्यामुळे ह्याचा डोनर मिळणं पण थोडं कठीण आहे. पण तुम्ही काळजी नका करू, मी काहीतरी बघतो." रविराज म्हणतो, "अरे कुठे जायची काय गरज आहे? तन्वीचा ब्लड ग्रुप आणि हिचा सेम आहे. त्याच्यामुळे ती देईल ना रक्त." अश्विन म्हणतो, "अरे सगळ्या मुली आणि आईचा रक्तगट सेमच असेल असं नाही आहे. वेगवेगळा असू शकतो." रविराज म्हणतो, "अरे मी असंच बोलत नाही आहे. आम्ही केली होती एकदा रक्त चाचणी. त्याच्यामध्ये आम्हाला कळलं होतं की तन्वीचा ब्लड ग्रुप देखील ओ निगेटिव्ह आहे." अश्विन म्हणतो, "अरे मग प्रॉब्लेमच सुटला. थांब मी ताबडतोब तन्वीला कॉल करतो." इकडे अश्विन तन्वीला फोन करतो. तन्वी सुभेदारांकडेच असते, तर ती फोन स्पीकरवर टाकते. अश्विन तिला सांगतो, "तू जशी असेल तशी ताबडतोब घरी ये. कारण प्रतिमा आत्याला रक्ताची गरज आहे. त्याच्यामुळे तू पटकन डोनेट कर ब्लड तिला." तन्वी म्हणते, मी रक्तदान करणार?" अश्विन म्हणतो, "अरे प्रतिमा आत्याच्या लाईफचा संबंध आहे. तुला कळतंय ना, तिला आता रक्ताची अत्यंत गरज आहे आणि तिची कंडिशन खूप खराब आहे. त्याच्यामुळे लवकर ये. प्रतिमा आत्या आणि तुझं रक्तगट सेम आहे, तुला माहिती आहे ना ही गोष्ट? आणि तसं पण रविराज काकाने तू लहान असताना तुमची टेस्ट केली होती. त्याच्यामुळे कळलं की तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप सेम आहे." तन्वी आता विचार करत उभी राहिलेली असते, की रक्तगट आमचा वेगवेगळा आहे हे लगेच कळेल आणि त्याच्यावरून साध्य होईल की मी तन्वी नाहीच आहे. आता काय करू मी? प्रताप म्हणतो, "अगं तन्वी उभी कशाला आहेस? जा ना पटकन. एक एक सेकंद महत्त्वाचा आहे." सुमन म्हणते, "अगं एक संधी मिळते चांगलं काम करण्याची, ती सुद्धा सोडतेस का? निघ पटकन." अर्जुन म्हणतो, "तन्वी येईल ना?" अश्विन म्हणतो, "का नाही येणार?" रविराज म्हणतो, "तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे, तिला यावंच लागेल." अर्जुन म्हणतो, "पण जर ती नाही आली तर दुसऱ्या रक्तासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील." अस्मिता म्हणते, "मला काळजीने एवढं टेन्शन आलं आहे ना, एक काम करते मी सायलीला फोन करते." कल्पना म्हणते, "तू नको करूस, ती तुला काहीतरी सांगेल आणि पुन्हा तुझं BP वाढेल. एक काम करते मीच फोन करते." कल्पना म्हणते, "सायली अगं परिस्थिती कशी आहे आता? आता बरं आहे का?" सायली म्हणते, "जोपर्यंत प्रतिमातन रक्त नाही येत तोपर्यंत काही उपयोग नाही आहे आता." कल्पना म्हणते, "म्हणजे तन्वीने रक्त नाही दिलं अजून?" सायली म्हणते, "तन्वी इकडे आलीच नाही आहे." सायली म्हणते, "अश्विना प्रिया तर मगाशीच निघाली आहे, अजून कशी नाही पोचली?" इकडे अश्विन सतत प्रियाला फोन करत असतो. ती विचार करते की आता हे खोटं मी कसं लपवू? तसं पण नागराज मला बोललेलाच, तुझे आता दिवस संपत आलेत करून. एक काम करते, अश्विनचं तोंड बंद व्हावं ना, एक काम करते, फोनच बंद करते, म्हणजे त्याला मी सापडणारच नाही कुठे. इकडे प्रतिमा अर्धवट शुद्धीवर आलेली असते. सायली तिला धीर देत असते, पण ते तन्वीची वाट बघत असतात. रविराज वैतागून शेवटी अश्विनला म्हणतो, "तुझी बायको येणार आहे की नाही? ती पार्टीला गेली मैत्रिणींसोबत." अश्विन म्हणतो, "नाही नाही, मी फोन करतोच आहे तिला." सायली म्हणते अर्जुनला, "तुम्हाला असं वाटत नाही की प्रिया मुद्दामून वेळ काढते या गोष्टींसाठी?" अर्जुन म्हणतोय, "हो, एक साधा डोनर म्हणून पण रक्त द्यायला काय हरकत आहे? एवढा हे काय करायचं?" अर्जुनच्या तेवढ्यात लक्षात येतं की मागच्या वेळेला जेव्हा सायली ॲडमिट होती तेव्हा तिला रक्तदान करणारी व्यक्ती प्रतिमा आत्याच होती, हे कुसुमताईंनी सांगितलं होतं. पण तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की ती प्रतिमा आत्याच आहे. आठवतंय तुला? म्हणजेच तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप सेम आहे. सायली तुला आठवतंय का? रविराज म्हणतो, "म्हणजे दोघींचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे?" सायली म्हणते, "हो, हे आपल्या आधी लक्षात कसं आलं नाही?" अश्विन म्हणतो, "आपण ना तुझी ब्लड टेस्ट करून घेऊया आणि तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हेच आपण आधी कन्फर्म करून घेऊया, चल." इकडे तन्वी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती रिसेप्शनला चौकशी करते की प्रतिमा किल्लेदार कुठे आहेत. जेव्हा ती नर्स सांगते ती आता ICUमध्ये आहे.
तन्वी मनात म्हणते जावं तर लागेलच, पण आता कसं कळेल की तिकडे काय चाललंय? प्रतिमा मेलीच तर बरं होईल. इतर रविराजला फार टेन्शन आलेलं असतं, पण अश्विन त्याला येऊन चांगली न्यूज देतो. तो सांगतो की सायलीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप मॅच करतोय. सायली मग रक्तदान करते आणि प्रतिमाचा थोडाफार जीव वाचतोच. हे सगळा प्रकार तन्वी दाराआडून बघत असते. नंतर अश्विन सायलीला विचारतो की तुला आता बरं वाटतंय ना? आणि मग तिला थोडं पाणी वगैरे देतो. तेवढ्यात तिकडे तन्वी येते आणि लगेच तिचं नाटक चालू होतं. अश्विन तिच्यावर फार ओरडतो. तुला किती वेळ सांगितलं लवकर ये लवकर ये, काय केलंस तू? 1 तास लागतो इथे पोचायला. तन्वी म्हणते अरे माझी फोनची बॅटरीच डेड झाली होती. अश्विन म्हणतो मी तुला किती वेळा फोन केलेला पण. अरे तेव्हा फोन सायलेंटवर होता आणि तू सांगितलंच नाहीस कोणत्या हॉस्पिटलला यायचे. मी एरियातल्या सगळ्या हॉस्पिटलला जाऊन पोचले. अश्विन म्हणतो काय काय बोलतेस तू हे? तन्वी म्हणते चल अश्विन चल, माझ्या आईला मी रक्त देते चल. अश्विन म्हणतो प्रतिमा आत्याला रक्त द्यायची गरज नाही आहे, तिला रक्त मिळाले. अर्जुन आणि सायली एकदम शांत बसून तन्वीचे हे नाटक ऐकत असतात. नंतर घरी गेल्यानंतर अर्जुन आणि सायली म्हणतात की हे सुद्धा कोड्याचं एक नाटकच असावं मला वाटतंय. ती स्वतःच्या आईला रक्त देण्यास नकार का देत असेल आणि ती एवढा वेळ का थांबली? सायली म्हणते आपल्याला कोड्याच्या बाबतीत जे जे काही आठवलं आणि जे जे काही माहिती आहे ना ती सगळी आपण लिहून काढूया. अर्जुन म्हणतो हो ठीक आहे. आणि मग ते एका नोटपॅडवर सगळं लिहून ठेवतात. तेवढ्यात कल्पना सायलीला खाली बोलवते आणि म्हणते अगं आपल्याला उद्या जरा सामानाची यादी काढायला पाहिजे. सायली म्हणते हो सांगा ना, आणि ती त्याच नोटपॅडमध्ये ती यादी लिहायला चालू करते. सायली म्हणते मीच उद्या जाऊन ही यादीमधली सगळं सामान घेऊन येते. कल्पना म्हणते अगं तू कशाला करतेस, तुमची एवढी दगदग झाली आहे, एक काम कर ही चिठ्ठी मला दे, आम्ही विमलला सांगते आणायला. सायली अनवधानाने ते नोटपॅड तिथेच ठेवून परत वरती जाते. तन्वी लगेच ती संधी साधते आणि ते नोटपॅड उघडते. त्या नोटपॅडमध्ये तिचं नाव बघून तिला आश्चर्य वाटतं. तन्वी ती चिठ्ठी फाडते आणि तिकडून पटकन निघते. सायली वर गेल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की नोटपॅड ती विसरली आहे खाली. सायली पटकन धावून जाऊन ते नोटपॅड घ्यायला जाते, पण त्या नोटपॅडमध्ये ती चिठ्ठी गेलेली असते ज्याच्यावर तिने सगळं तन्वीच्याबद्दल लिहिलेलं असतं. तिच्या लक्षात येतं की तन्वी ते कोड्याची चिठ्ठी घेऊन गेलेली आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली विचार करतात की जर आपल्याला कळलं की तन्वीने रक्तदान त्या दिवशी का नाही केलं, म्हणजेच तिचा ब्लड ग्रुप वेगळा होता, ही गोष्ट जर सगळ्यांसमोर आली तर आपल्याला तिचं पितळ उघड करता येईल. म्हणून अर्जुन डिसाईड करतो की अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे ह्या वर्षी आपण रक्तदानाचं शिबिर लावायचं. आता सायली आणि अर्जुनच्या ह्या प्लॅनमुळे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.